जाऊ द्या ना बाळासाहेब या नावावरून जे काही वाटतं त्यापेक्षा ही फिल्म काहीतरी भन्नाट सांगण्याचा प्रयत्न करते। गिरीश कुलकर्णी हा कलंदर आहे। प्रसंगोत्पात या त्याच्या एकांकिकेतील पात्रांना त्याने ज्या प्रकारे एकत्र आणून सारं काहीतरी भन्नाट करण्याचा प्रयत्न इथे केलेला आपल्याला जाणवतो। इथे शीतावरून भाताची परीक्षा करण्याचं ठरवलं तर बहुधा गणण्याची शक्यता आहे, पण सिनेमा जे काही सांगू पाहतो ते आयरनी ऑफ लाईफ आहे। कारण यामध्ये गवसणारा कॉन्ट्रास्ट आपल्याला बरंच काही देऊन जातो। जाने भी तो यारो मध्ये असणारा उपरोध आपल्याला या नावात दिसतो आणि प्रकरणही तितकंच हसता खेळता गुदगुल्या करत असं काहीतरी सांगून जाते की ज्यामध्ये खरंच अंतर्मुखही व्हायला होतं आणि गंमतही जाणवते। वळू, विहीर, देऊळ, मग अगदी पोस्टकार्ड, पुणे 52 मध्ये आपल्याला दिसलेला अभिनेता गिरीश कुलकर्णी आता दिग्दर्शकाच्या रूपात येतोय आपल्या समोर। त्यामुळे तो नवीन काहीतरी सरप्राईज घेऊन येईल अशी आशा असते आणि गिरीशने अस्सल ग्रामीण भागातला इनोदी म्हणता येईल असा पिक्चर करताना उपदेशाचं इंजेक्शन दिलंय। म्हणजे त्याचं कसं आहे हे सांगताना गिरीशचा असणारा हा अंदाज खूपच महत्त्वाचा ठरतो। ग्रामीण लहेजा बाज असलेला सिनेमा खऱ्या अर्थानं हा वेगळ्या पॅकेजिंगमधला सिनेमा आहे। नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की त्याची मांडणी आणि त्याची बैठक ही वेगळी आहे। या सिनेमात दिसणारा हा माहोल, त्यामधील पात्र आणि जगण्याकडे पर्यायाने व्यक्तिसापेक्ष नात्याकडे बघण्याचा असलेला दृष्टिकोन फारच महत्त्वाचा ठरतो। उमेश आणि गिरीश कुलकर्णीची असणारी पात्र खूपच रंगत आणतात असा आत्तापर्यंतचा संदर्भ आहे। रेफरन्समध्ये आपल्याला निश्चित ते कळतं, पण गिरीशने नेमकं तेच जोखलं आहे। या सिनेमाला असणारा मातीचा रंग हा या सिनेमासाठी खूप महत्त्वाचा ठरतो। विनोद आणि तोही अस्सल रांगडा बाजातला। बाळासाहेब मारणे म्हणजे माजी जिल्हा परिषदेच्या सभापतींचे गावातील मुख्य राजकीय नेत्याचे सुपुत्र। मनमौजी आहे, छंदीफंदी आहे आणि आपल्याच विश्वात रममाण असणार। बडे बाप का बिगडा शहजादा असला तरी मनाने मात्र हा वाईट नाही। दिल दोस्ती असली तरी दुनियादारी करत नाही, कारण त्याला आपल्या विश्वाच्या पलीकडे एक जग अस्तित्वात आहे याची जाणीवच मुळात नाही। लाडाकोडात वाढलेला हा राजा बाबू आहे। वडिलांनी राजकीय समीकरण मांडलं आणि ते फिसकटलं, त्यावरून बाळासाहेबांचं लग्न मोडलंय। बाळासाहेबाच्या मनाला ठेच लागली। वडिलांवर अप्रत्यक्ष रागही आहे, पण वडिलांचं वजन इतकं की त्यांच्यासमोर बोलायला मध्यस्थ म्हणून आई लागते। आई म्हणजे रीमा। पण असे हे बाळासाहेब नशेत बुडालेले असतात। त्यांना सोबतीसाठी कधी मंजुळा लागते तर कधी मित्र, पण जीवाला जीव देणारा यारो का यार आहे। मित्रांसाठी वाटेल ते करायची तयारी आहे। अजितचा मोना डार्लिंगवाला डायलॉग त्याच्या पसंतीचा आहे। असा हा बाळासाहेब पुण्यात प्रायोगिक रंगमंचावरलं नाटक एकदा अपघाताने पाहतो आणि त्याला जाणवतं की हे काहीतरी भन्नाट आहे। मग तिथल्या प्रायोगिक नाटकाची दिग्दर्शिका त्याला आवडते, ती जे बोलते ते त्याला भावतंय, ती म्हणजे मनवा नाईक। तिच्या या प्रायोगिक नाट्य शिबिराला एकदा गेल्यानंतर त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होतो। तो का, कसा आणि त्या सगळ्यामध्ये नाटकाच्या माध्यमातून त्याला तो स्वतः गवसत जाणं हा जो प्लॉट आहे त्यासाठी गिरीशला स्पेशल ब्राउनी पॉइंट्स। या सगळ्याला राजकीय आणि सामाजिक पातळीवर ज्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा अंडरकरंट खूपच स्ट्रॉंग आहे। एकूणच जात पात आणि अर्थात राजकारणाचं गणित यासाठी एकूणच ग्रामीण महाराष्ट्रातील पॉवर गेम काय आहे याची चुणूकही आपल्याला इथे दिसते। या सगळ्यात सिच्युएशनल कॉन्ट्रास्ट आहे आणि तो महत्त्वाचा राहतो। दोन ध्रुवांवरच्या त्या दोन गोष्टी आहेत, पण त्यांना सांधणारा जो दुवा आहे त्यामधला समन्वय, अन्वय म्हणून नाटकाचा डिव्हाइस ज्याप्रमाणे गिरीशने वापरला आहे ते पाहणं खूप उत्सुकतेचं आहे। प्रोटोगनिस्ट प्ले करताना गिरीशने दाखवलेला अंदाज, त्यामधलं कॅरिकेचर त्याने नेमकेपणाने टिपलं आहे। त्याचा अंदाज, त्यामधला टिपिकल रॉनेस या सिनेमात गंमत आणतो। त्याचे दोन मित्र श्रीकांत यादव आणि किशोर चौगुले कमालीचे आहेत। त्यांनी साकारलेले मित्रही भन्नाट झाले आहेत। वरपांगी पाहताना आपल्याला जसं हे चित्र दिसतं त्यापेक्षा याची मांडणी करणं तसं अवघड आहे, कारण सगळेच दमदार अभिनेते आहेत। पुन्हा एकदा हे सारं रंगवणं आणि तेही तितक्याच कोवळेपणाने आणि त्यातला रॉनेस कुठेही ढळू न देता। मग सई तामणकरने साकारलेली करिश्मा असेल, ग्लॅमर वगैरे बाजूला ठेवून त्या कॅरेक्टरमध्ये शिरणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि तिच्याकडून ते कसोशीचे प्रयत्न झालेले दिसतात। तिचा आणि गिरीशचा सीन असेल वा पाणीपुरीसोबतची किचकिच, ती लक्ष निश्चित वेधून घेते। सविता प्रभूणे आपली छाप पाडते।
तिचा तव्यावर रूपाला शेकण्याचा सीन असेल वा नाटकाच्या तालमीत श्रीकांत सोबतचे गिनेचुने सीन. मोहन जोशींचा अंदाजे बया काही वेगळा आहे. त्यांनी ज्या प्रकारे इथले वडील साकारलेत त्या कॅरेक्टरचा थांग लागत नाही, पण मुलगा हाताबाहेर जातो याची काळजी आणि राजकारणातलं त्यांचं प्रस्त या सगळ्या वर्षी तारेची कसरत आपल्याला सुरू असलेली दिसते. आणि अर्थात मोहन जोशीने ते नेमकेपणाने टिपलंय. अगदी एका सीनसाठी असणारे दिलीप प्रभावळकर असतील, ज्योती सुभाष असतील, हे देखील चांगलेच लक्षात राहतात. अर्थात श्रीकांत यादव आणि किशोर चौगुले हे दोघंही ज्या पद्धतीने इथे वागतात, वावरतात, पिचलेपण आहे, एक साक्षात्कार घडवून द्यायचा आहे मित्राला, या सगळ्या गोष्टी ज्या प्रकारे रंगल्यात आणि ते तितक्याच साधेपणाने, सच्चेपणाने, तो प्रामाणिकपणा आपल्याला भावतो. रूह या नावाने गीतकार म्हणून आपल्या समोर आलेला उमेश कुलकर्णीचा शाब्दिक अंदाज त्याच्यासारखाच कथेला पूरक असणारा आणि मनाच्या तारा छेडणारा. नाधो महानोरांच्या गाण्यामुळे तर बहार येते. अजय अतुलच्या संगीतामधला असणारा लोककला आणि ग्रामीण बाजाचा अंदाज महत्त्वाचा वाटतो. त्यांना ज्या प्रकारे श्रोत्यांची नस कळली आहे आणि ग्रामीण महाराष्ट्राला थिरकवता येईल अशा पद्धतीचा अंदाज गवसलाय, तो इथे पुन्हा एकदा आपल्याला रेप्लिकेट होताना दिसतो. हे इथे ऐका पाहायला ज्या पद्धतीने मिळतात ते महत्त्वाचं आहे. बेबी ब्रिंग इट ऑन असेल, डॉल्बीवाले असतं, किंवा तिथेच वाट दिसू दे रे आणि लख पडला प्रकाश, अशा प्रकारची प्रार्थना गोंधळ येतो, तिथेच याचं वेगळेपण जाणवतं. निर्माता म्हणून असलेला जो प्रोजेक्ट म्हणून न पाहता सिनेमाकडे पाहण्याचा असलेला दृष्टिकोन निश्चित महत्त्वाचा ठरतो आणि यापुढेच्याही काळात ते पकड घेईल असा अंदाज यावरून येतो. त्यांच्याकडून या पुढच्या काळात अशा प्रकारच्या उत्तम सिनेमाची निश्चित अपेक्षा आहे. सिनेमा काहीसा पसरट झालाय हे मान्य करावं लागेल. तसेच या सिनेमातील ड्रीम सॉन्ग सिक्वेन्स जो आहे सई तावणकरच्या बाबतीतला, तो काहीसा पटत नाही. सब मिला के 100 ग्राम करण्याचा अंदाज इथे आपल्याला जाणवतो. तसंच प्रायोगिक नाट्य चळवळीचा भाग, त्यामधील दुर्गा भागवतांपासून ते एलकुंचवार, अतुल पेठे व शिवाजी बर्वे यांच्या नावाचे दाखले इंडस्ट्रियन त्यांच्याशी नाळ असलेल्या काही निवडक प्रेक्षकांच्या पलीकडे कसा पोचेल हा खरं तर प्रश्न आहे. पण विनोदी अंगाने जाताना जाणीव आणि साक्षात्कार, सेल्फ रिअलायझेशन आणि ॲक्च्युअलायझेशन या पातळीपर्यंत आणताना विनोदाची किनार ज्या प्रकारे सिनेमाला दिली आहे ते एका वेगळ्या उंचीवर खरं तर सिनेमा नेतो. आणि त्या सगळ्या गोष्टीचा केलेला विचार आणि मांडणी ही इथे महत्त्वाची ठरते. वेगळी मांडणी या शब्दाला अभिप्रेत असलेला अर्थ दिग्दर्शकीय स्वरूपातही इथे आपल्याला दिसतो, गवसतो. त्यामुळेच गिरीशने ज्या प्रकारे हे सारं गणित जुळवलंय, या सिनेमाची भाषा, लहेजा, व्याकरण हे शहरी प्रेक्षकांनाही तितकीच मजा आणेल. हा सिनेमा का पाहावा? गुदगुल्या करता करता अंतर्मुख करतो. गिरीश कुलकर्णीचा अभिनय, दिग्दर्शन आणि अजय अतुलचं संगीत का टाळावा? काहीसा पसरट झाला, ग्रामीण लहेजाचा ओव्हरडोस आहे आणि प्रायोगिक नाट्य चळवळीच्या बाउन्सर. थोडक्यात काय तर तांबड्या पांढऱ्या रश्श्याच्या झणक्यानंतर एक मस्त डेझर्ट खाल्ल्यावर जे फील येतं ना, तशा पद्धतीचा हा सिनेमा. या सिनेमाला मी देतोय 3.5 स्टार्स.